नमस्कार। महाराष्ट्रातील सर्व नागरिक बंधू भगिनी, आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना नमस्कार। महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टीतर्फे 1 मे ते 15 मे चंद्रपूरपासून ज्याची सुरुवात झाली आणि आज या ठिकाणी तुळजापूरच्या पवित्र भूमीमध्ये ज्याची सांगता होत आहे, असं आम आदमी पार्टीतर्फे सुराज्य संपर्क मोहीम राबवण्यात आली। यामध्ये प्रामुख्याने आमचे सहकारी डॉक्टर मोरे असतील, मनीषजी मोडक आहेत, सोशल मीडियाचे नामदेव बागिले आहेत, कृष्णा पूर्णवेळ याबरोबर मध्ये होते आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी उपस्थित राजूदादा असतील, आमच्या ताई सुनीताताई असतील, लाडसाहेब असतील, केकन सर आहेत आणि लोंढे पाटील आहेत। तर ह्या सगळ्या सहकारी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। काही गोष्टी आवर्जून मला या ठिकाणी सांगायच्या की जसं मनीषजींनी सांगितलं, डॉक्टर मोरेंनी सांगितलं की या संपर्क मोहिमेमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन 4500 किलोमीटरचा प्रवास करून प्रत्येक ठिकाणचं नुसतं कार्यकर्त्यांच्या भावनाचा एक गोष्ट पक्षांतर्गत झाली, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेच्या काय अडचणी आहेत, शेतकऱ्यांचे विषय असतील, कामगारांचे विषय असतील, विद्यार्थ्यांचे असतील, बेरोजगारांचे असतील, पदवीधरांचे असतील, या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम हे फक्त आम आदमी पार्टी करू शकते। कारण का, ज्या पद्धतीने या भूमीमध्ये आपण आहोत, छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा यांनी जे स्वराज्य उभं केलं, सुराज्य उभं केलं आणि या स्वराज्याचे रक्षक संभाजी महाराज यांची या ठिकाणी समाधी आहे। यांच्या विचारातून हे महाराष्ट्र राज्य घडलंय। त्यांचा विचार, त्यांचा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये नसानसामध्ये ते विचार आहेत। काय विचार आहेत तर रयतेसाठी राज्य राबवलं गेलं पाहिजे, वतनदारासाठी नाही। आणि त्याच भूमिकेतून आम आदमी पार्टी, आमचे नेते अरविंदजी केजरीवाल हे राज्य राबवतात रयतेसाठी, लोकांसाठी। आम्हाला वतनदारांचं घेणं नाही, मोठमोठ्या झेंड्यांचं घेणं नाही, राजकीय झेंड्यांचं घेणं नाही। आमचे आदर्श आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज, ज्यांनी सर्वसामान्य माणसासाठी प्राणाची आहुती दिली या ठिकाणी, परंतु आपला महाराष्ट्र धर्म जागवला। आणि याच भावनेतून आम आदमी पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पदाधिकारी या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे। आणि म्हणून या विचारातून, या भावनेतून आम्ही काम करतो आणि हे काम या महाराष्ट्रामध्ये हा धर्म वाढवण्याचं काम आमच्या मार्फत, आम्ही एक सैनिक आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे आहोत आणि हे काम घेऊन या महाराष्ट्रामध्ये जाणार आहोत। आणि या म्हणून ही संपर्क मोहीम जनतेबरोबर राबवली गेली। आमचे सहकारी असतील, मनीषजी असतील, मला त्यांचं विशेष कौतुक आहे। त्या माणसांमध्ये जी तळमळ आहे सर्वसामान्यांसाठी की लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे। नेते त्यांच्या जागी असतील, राजकारण होत राहील, पण त्यांची जी धडपड असते नेहमी की सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलं पाहिजे आणि ते प्रश्न समोर आणले पाहिजे। आज जर महाराष्ट्राची आपण परिस्थिती बघितली तर सर्वसामान्यांच्या प्रश्नावर कोणी बोलत नाही। आरोग्याचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, तर आम आदमी पार्टीतर्फे हे प्रश्न हिरिरीने उचलले जातील आणि आम आदमी पार्टी फक्त प्रश्न मांडत नाही, तर या प्रश्नांवर उत्तर देण्याची क्षमता आम आदमी पार्टीमध्ये आहे। जे दिल्लीमध्ये आम्ही सिद्ध करून दाखवलं, पंजाबमध्ये करतोय की राज्य कसं राबवायचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य कसं राबवायचं, तर आम आदमी पार्टी ते करून दाखवते। आणि या विचारातून येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी एक सक्षम पर्याय या महाराष्ट्राला देईल। आणि या ठिकाणी आवर्जून मी या ठिकाणी सांगतोय, संपूर्ण महाराष्ट्राला सांगतोय, आम आदमी पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्या आणि प्रत्येक पदाधिकाऱ्याला सांगतोय, या ठिकाणी मला विशेष आनंद होत आहे सांगताना सगळं आमच्या कार्यकर्त्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी। येणारं स्थानिक स्वराज्य संस्था, महाराष्ट्रातील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, ज्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, या सर्व निवडणुका महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी स्वबळावर लढवणार आणि पूर्ण ताकदीने लढवणार। स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय। आणि या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्राला सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, त्याच्यावरचं उत्तर देण्यासाठी म्हणून या निवडणुका आम आदमी पार्टी लढवणार। आमच्या कार्यकर्त्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी नाही लढवणार, महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी लढवणार। प्रत्येक ठिकाणी जागोजागी ज्या अडचणी आहेत, हा धर्म, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी, महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी, छत्रपतींच्या विचारांचं स्वराज्य या महाराष्ट्रामध्ये परत आणण्यासाठी म्हणून आम आदमी पार्टी निवडणूक लढवणार। आम आदमी पार्टीचं कधी उद्दिष्ट हे नव्हतं की सत्ता हे फक्त साधन मानतो, साध्य आमचं आहे स्वराज्य आणणं, सुराज्य आणणं। आणि त्यासाठी म्हणून येणाऱ्या निवडणुकामध्ये फार जोरदारपणे आम आदमी पार्टी उतरणार आहे आणि निवडणुका करणार आहेत। माझी सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आज या सुराज्य संपर्क मोहिमेच्या सांगता प्रसंगी आम्ही हे घोषित करत आहोत की महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी स्वबळावर या निवडणुका करणार आणि जिंकणार आणि महाराष्ट्राला एक सक्षम पर्याय या ठिकाणी देणार, हे मी या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।